मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री मल्हारी सप्तशतीचे अध्याय. तर सर्वांनी श्री मल्हारी सप्तशतीचे पारायण रोज करा आणि एक एक दोन दोन अध्याय जसा वेळ भेटेल तसा तुम्ही ऐका आणि आपल्याला मल्हार देवताचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. अशक्य ते शक्य होईल. मुला मुलींचे लग्न होत नसणार, जर व्यापार चालत नसणार, कुठल्याही कार्यात यश येण्यासाठी मल्हारी सप्तशतीचे अध्यायांचे श्रवण पठन केल्याने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात. कारण मल्हार देवता हे भगवान शिवाचे अंश आहे, भगवान शिवाचेच अवतार आहे. तर सर्वांनी मल्हार सप्तशतीचे अध्याय नक्की ऐकायचे, जास्तीत जास्त जणांना शेअर करायचे. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने मल्हारी सप्तशती अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. येळकूट येळकूट जय मल्हार जय मल्हार. येळकूट येळकूट जय मल्हार जय मल्हार. अथ ध्यानम ध्याये न मार्तंड रूपम अचल चल विभू कोटी सूर्यप्रकाशम आनंद विश्ववंद्य सकल जनकरम कर्मधर्मादिनाथम अश्वम बोधा वरुडम परमाविरलम श्रीकोटी कंदर्प दर्पम श्री मनमलारिराजम विजय जयकारम म्याळसाकांत सिद्धम. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमो नमः. कुलदेवताय नमो नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमो नमः. अध्याय पहिला. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाची गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमो ती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती. सकळ काव्य उत्पत्ती तिच्या चरणाशी करू नमन. स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता. या मल्हारी सप्तशतीचे करतो मी नमस्कार. त्या माता पित्याचे उपकार मज असती थोर. दाखवले जगतयांनी एक दिवशी दिंडोरी गुरु मावली वस्ती दरबारी. पुसती तयाशी सेवे करी सेवा आपल्या दैवताची. दादांनी दाखवली कुलदेवता आपण सागावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरु मावली वाच आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करीतो सेवा. तो तत्काळ हो पाविता आशीर्वाद तयाच्या मिळता. सुख लाभे सेवे कर्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात. सांगितली मी जी नैमष्य अरण्यात. सनत कुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी या संसार सागरी. कळी काळाचा लहरी तारावया सकल जना. धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण. अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवकऱ्याचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार. केला तयाने सहार त्या मनी मलदैत्याचा. म्हाळसा महाकाली स्वये प्रकटली शैलजा बाळी. ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयाची ऐकावी तुम्ही साची. पुरविल आस भक्तांची श्री मल्हारी सप्तशती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी. एकांत अर्धांगी वैसुनी पुसती झाली शिवासी. पार्वती वाच देवा तुमच्या नाना अवतार तयासी नसे पार. जो उद्धरिल मानवा भवसागर तयाचे महात्मे सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र. ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभो वाच श्रीदेवी अंबिके वर्णाने तुझ सांगेन वचने. भक्ती मुक्तीचे कारणे मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयुग माझारी कवने एके अवसरी. पिडले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करून या. ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार. दारिद्र्य पिडले जे ऋषीवर तया प्रती सांगत असे. सनत कुमार वाच सप्तधर्म पुत्र तपाशी. आले मणिचूर पर्वताशी. अति तीव्र तपे मानसी करीते झाले आश्रमाशी. त्या आश्रमाच्या महिमान श्रापदे वैर सोडून. करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदती. तया वनाच्या ठाई मयूर नाचती पाही. कोकिळा आळवती लवलाई बक शुकरुंजी करताती. ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपक लताचा बडिवार.
केळी नारळ फणस सुंदर शोभत असे तया अंगणी. आश्रमातील सरोवरे परिपूर्ण मनोहरे. कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित. मलदैत्य तेथे पर्वतावरी आला एक अवसरी खडग घेऊन. आला एके अवसरी खडक झळके तयाच्या करी. छेदी तसे वायू ते अश्वरथ सहित. राक्षस विक्राळ परिवारात शस्त्र व्याकुळ करीत असे. सकळ ऋषी मंडळींना ऋषीचे आश्रम विध्वंसले. अनेक वृक्ष उपटले. दैत्यांनी अत्याचार केले. अति ऋषी परिवारावर अग्निहोमाची यज्ञकुंड. आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले. पुष्पाची वृक्षे उडमाळले. घरे दारे विध्वंसले. मद्यपान करीता आले उद्ध्वस्त केले. आश्रमास तये मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तेथे वेळा. जैसा धरणी कंप झाला म्लान वदनी सृष्टी सारी. ऋषेश्वराशी घोर पीडता कंठी पाश असे बांधिता. वापी सरोवर मध्ये बुडविता. दैत्य ते महाभायो तया ऋषीच्या कांता. त्यासीच व्याकुळ करिता नाशिला त्या पतिव्रता. मल दैत्या तयावळी ऋषी बोलती मनी. आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पीडे करुणी. पूर्वी आम्ही पाप केले तेची फळे प्राप्त झाली. दैत्य आम्हा गांजिले. आम्ही अनाथ झालो. आता कोणाशी सांगणे कोण्या राजशी मागणे. देव राजाही जिंकू नसे या मल्ल दैत्य राजाशी. हा वृत्तांत सांगू इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी. का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगू महादेवासी तोच हारील दुःख राशी. ऐसे विचार करीते मनाशी दैत्य पीडित ऋषीवर. आणि का पर्वता जाणे तेथे कुटुंब अग्निहोत्रे ठेवणे मग आम्हाला जाणे. अन्यंत्र सय्यासी हे मल्हारीचे चरित्र. ब्रह्मांड पुराणे असे विचित्र. ते करुण पवित्र गुरु मावली कथन करे. इतश्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणं पर्ण नमस्तु. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय पहिला समाप्त झालाय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवून पर्वताशी. गेले सारे अमरावतीसी इंद्र राजास सांगणे. रत्ने झळझळती सिंहासनी इंद्र बैसला आसनी. अनेक अप्सरा येऊन करती तयाची सेवा. तेथे सेवित असे अग्नी यमपाश सोडून. कुबेर नवनिधी घेऊन सेवा करीत असे शक्राची. सूर्य शांत मूर्तीसी चंद्रदेव भावेसी. बृहस्पती करी स्तवनांशी. त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्र नगरी प्रवशले. देव सभा देखते झाले. देवता सारे तेथे विराजले. अमरावती नगरीत ऐसा तो देव राणा. देखून या ऋषीगणा स्वतः उठून या सिंहासना. तयाशी नमस्कार करिता झाला. इंद्रवाच. दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन. तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषी राया. ऋषी वाच. तुझे अभय आम्हासी म्हणून मणिचूर पर्वतासी. आम्ही करीत होतो तपासी. आला तेथे मलदैत्य घेऊन दैत्य परिवाराला. आश्रमी येती झाला आम्हीसी पीडू लागला. तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरून. कुटुंब आणके पर्वत ठेवून आले तुझ चरण. तू सर्व जानसी देवराया. इतके करणे दैत्य मनी मला वध करणे. आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करुणिया. शुक्रवाच. त्या दैत्य ब्रह्माशी आराधले. एक अंगुष्ठे तप केले. धूम्रपाना सहित जापिले. तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य. कोणी जिंकू न शकत त्या महादृष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे. महाविष्णूस वृत्तांत सांगावे. आमचे क्लेश वधवावे. तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तेथून. हृदयी श्री विष्णू चरण स्मरण पाहण्या. वैकुंठ भुवन कृपादृष्टी तयाची मिळण्या. पोचले वैकुंठ भुवनी. सुंदर मंदिर पाहुनी भक्त जडली चरणी. वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमल नयना. केला पितांबर परिधान. रत्नजडित सिंहासन शोभित असे मेघ सावळा. केयूर कनक किंकणी शोभत कंठी कौस्तुभ. झळकीत कर्णी कुंडले मिरवित. हृदयी वैजंती शोभत. गरुड सेवा करी हस्ती. गदा पद्य शंख चक्र शोभी. पद्यासनी बैसले श्रीहरी. वंदन सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी वेतीला. रत्नखचित मुकुट शोभला. सुवर्ण तेजे सूर्य भासला. श्रीहरी आसानी वसे. प्रिय भक्ता ऋषी नारदादिक. कपिल मुनी सिद्ध साधक. जवळी ते सनकादिक. भक्तिभावे शोभता. धर्मपुत्र ते पाहून आनंदले. नेत्र तयाचे जळी भरले. नमस्कार उभे टाकले. श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी वाच. जय जयाजी पुराण पुरुषा. निरामया निराभासा. नित्यानंदा ऋषिकेशा. परमानंदा. लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजहंसा.
जगदान्मया जगजीवना ऐसी स्तुती ऐकून संतोषाला तो चक्रपाणी मेघ गंभीर वचनी पुसता झाला ऋषीशी. श्री भगवान वाच प्रसन्न झालो तुम्हासी काय येणे केले वैकुंठासी सांगावे तुम्ही मजसी धर्मपुत्र ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्ट विले कवने पापी भेड सावले धर्मदे तपभंग केले चित्त शोभविले तुमचे ऐकुनी महाविष्णूंची वचने संतोषली धर्मपुत्रांची मने नमस्कार करुण चरणे सांगते झाले तयाशी. ऋषी वाच मनी चूर पर्वतांसी आम्ही वसता तपासी मनी मल दैत्य पिडिले आम्हासी आमचे आश्रमाशी नासवले अमरावतीचा राणा तो मनी मले जिंकला पिढले आम्ही ऋषीजना हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू वाच मनी मल दैत्य माजले तप ब्रह्मासा आरंधले अमर ते जाहले कोणी जिंकू न शके तयाशी तेन हार मानते एका त्र्यंबका वाचून चला जाऊ शिवभुवनी तुम्ही आम्ही समवित वृत्तांत सांगू महादेवास विनती करू तयास तोच वदील मनी मला सुरास चला ऋषीवर हो कैलास भुवनांची कथा निवारील सर्व वेता साक्षी ठेवून समर्था सांगत असे श्री गुरु मावली इत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती द्वितीय अध्याय संपूर्णम. श्री कुलदेवता खंडेराव महाराज चरणं पर्ण नमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच महाविष्णूसह वर्तमान धर्मसूत ऋषीजन आकाशमार्गे करुणी गमन निघाले दर्शना कैलासासी तयानी कैलासगिरी देखिला सहस्र चंद्र किरणांचा भासला शुभ्र शूल देखिला हिमगिरी शंभुनिवास त्या कैलासगिरीवर पारिजात फुलले भारी चंद्रिकासारखे निर्मळ परी नाना सुगंध दरवळी नाना आम्रवृक्ष फुलले कळी पुष्पी परिवल फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चले दाही दिशा घमघमित जेथे गंधर्व करीती गायन किन्नर नृत्य करी शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागविती रत्नखचित शिखरा माघारी रूप पाहून नरनारी कामधेनू तेथे रवंत करी शोभताती अतिसुंदर हे मंदिर विश्वकर्माने निर्मिले रत्नशिले असे उभारले नाना रत्ने तेथे शोभिले रत्नखचित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिखरावरी ध्वज पताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभती प्रथम सोमकांताची बळी दुसरी पद्य रागाची प्रभावळी तिसरी पुष्कर राजाची केली चौथी नीळकंठी शोभली पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावी पाचून बांधली सातवी हिऱ्यांची निर्मली झळकळली वीज अंबरी मुक्ता कलाचा निर्मियला अमृतासारख्या धवला स्फटिका समा सोजवळा भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखून धर्मसूत आनंदी होऊन श्री विष्णू संतोष पाहून तेथे जाते झाले ऋषींनी देखिले शिवभुवन ऐसी वर्णिली शिवभुवन पुढे कथा अति गहन सावधान करीती मन श्रोत्या हो तुम्ही परिसावे. इत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्लारी सप्तशती तृतीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणं पर्ण नमस्तु. अध्याय 3 समाप्त. अध्याय 4 श्री गणेशाय नमो नमः. श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच देखोनी सभा रत्न जडित नाना कलवंत सेवित थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्वही जे मनी मल्ले पिडले तापत्रयाग्रीने पोळले ते शिवसभा पाहून आनंदले हृदया माझी अत्यंत सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्व पुण्य करुनिया जैसे शराब्दीचे कल्लोळ कामधेनूचे शिर धवल तैसे कर्पूर गौरम निर्मळ. तर मित्रांनो अध्याय 3 समाप्त झाला आहे. अध्याय 4 सुरुवात करूया. तर मित्रांनो आपण आता अध्याय 4 ऐकूया. मल्लारी सप्तशती अध्याय 4. श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच देखुनी सभा रत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसूत पावले झाले सर्वही जे मनी मल्ले पिडले तापतय त्रययाग्रीने पोळिले ते शिवसभा पाहून आनंदले हृदया माझे अत्यंत सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषेश्वरी पूर्व पुण्य करोनिया जैसे शराब्दीचे कल्लोळ कामधेनूचे शिर धवल तैसे कर्पूर गौर निर्मळ सोजवळ दिसे तसे कमळ दली पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधाळीला शोभित असे अतिभव्य शोभा जयाची सुलक्षण युक्त चरण तळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदयी जिंक
निकले पाप ताप शोखरे, ज्याच्या पायी काळ वसत सर्व वेष्टी करुणी शोभत, जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव, मंचकी पद्यासन शोभत, व्याघ्रचर्म असे पराधनित, बरी भुजंग असे कवडीत, आनंद शिवशंभूच्या पानपात्र, डमरू खडक पिनाक बाण खटवांग परशु अंकुश शुंग त्रिशूळ हाती धरियेला, ऐसे दशयुद्ध मनोहरे, प्रचंड दोरदडे धरिले करी, कंकणे सर्पांचे भयंकरी, दिसताती दृष्टीशी पूर्वसुंदर मुख कमळ, कंठ शोभे सुनील, ग्राशी भक्तसाठी हलाहल, परमप्रीती करुनिया, पश्चिमे मुख कमळ मिरवत, चंद्रासारखे निर्मळ दिसत, करदंपाचे दहन करीत, शिव त्रिनेत्रीची शोभत असे, उत्तर मुख शोभत, शुभ्र वर्ण गंडस्थळ मिरवित, विभूती त्रिपुंडे विराजित, सुहास्य वदन शिवसुंदर, मेघासारखे सुनील, दुष्टी भयानक काळ, सर्पा शोभत माळ, दक्षिण मुख दिसत असे, पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण, लक्षणे रहित, तडित समुदायी सारखे दिसत, असा पंचमुखी शिव, शिवशंकराचे अर्धांगी, गौरीजा वसे वामांगी, पंचमुखी शोभे सर्वांगी, मंगलमूर्ती महादेव, जैशी गंगा समुद्री मिळाली, ते भवाने शिवयोगा ते पाविले, सृष्टी सर्व ही आनंदली, त्या परमेश्वराची चैतन्य कला, पाहताच तो गिरजा भवानी समवेत वसे शूलपान, ऋषी संतोषले अंतकरणी, साष्टांग प्राणिपात करीते, ऋषी वाच जय जयाजी शिव वरद मूर्ती, जय जयाजी गिरजापती, जय जयाजी पशुपती, नमन तुझे निज भावे, नमन तुझ चंद्रशेखरा, महता गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परातपरा, महारुद्रा, नमन तुझे, नमन कर्पूर गौरासी, नमन तुझे भूत भावनासी, भूतनाथ भव्य शंकरासी, त्रिपुरांतक, नमन तुझ, नमन ज्ञानदायी कासी, नमन वेद जाणे तयासी, नमन वेद कर्त्यासी, वेद तर्यासी, नमन नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी, नमन सृष्टी पालक विष्णूशी, नमन संहार रुद्राशी, त्रिमूर्तीसी नमन असो, ऐसी शिवाची स्तुती करून ऋषी सभेत उभे राहून, विवळ अंतकरणी विराजून, अश्रू ढाळती तेथे शंभू वाच, तुम्हा कवने कष्टी केले, दुर्मदे तपभंग केले, कोणी तुम्हा दुखी केले, सांगा मज धर्मसुता हो, ऋषी वाच महादुष्ट मनी मल्ल दैत्य श्रीशैल्ये पर्वती राहती, तप करुणी अद्भुत प्रसन्न करती, ब्रह्मास मनी मल्लासी मिळाले वरदान, तुम्हासी जिंकू न शके कवन, न जिंकती देव दानव, अमरतत्व प्राप्त झाले, वरदाने उन्मत जाहले, महातळी राज्य करू लागले, सकळ जनाते पिडले, ऋषी तेही न सोडले, भगवंता तू सर्वत्र होसी, आमुचा वृत्तांत जानसी, महादोषाते खड तोसी, आम्ही काय सांगू तुझ, शिव वाच ऋषी हो तुम्हा ते तयानी नाही पिडिले, दुष्ट कर्म आयुष्य कमी केले, काल सर्पाचे पेटारे विध्वंसले, त्या मनी मल सुरांनी, मी वधिल त्या दैत्यांसी, म्हणून उठला महाक्रोधासी, जटा आपटल्या भूमीसी, उग्र रूप धरून या तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वांदली, द्रुतमारी नाम तियाचे, धुतमारी हुबी टाकले, दंत दाडा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे, असे शिवसभेतील कथन, मल्हारीचे चरित्र पावन, गुरु मावली करीत असे वर्णन, स्वामी सेवकऱ्यांसाठी इतश्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती चतुराध्याय, श्री कुलदैवत खंडेराव महाराजाय चरणपोस्त नमस्तु. अध्याय 4 समाप्तम. अध्याय 5 श्री गणेशाय नमो नमः. सनतकुमार वाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, बाहुभूषणे सर्पाचे, शिरी शोभत असे मुकुट चंद्राचे, खडग पाश हाती शोभे, सवे श्वान थोर गर्जत, गण सप्तकोटी परिवारात, पिशा समुदाय विराजित, शोभे तयात शंभू मार्तंड, समस्त देवांत आज्ञापित, यावे आपण युद्धात, सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनासहित मार्तंड भैरवाच्या आज्ञेत करून आले युद्ध आनंद करून, देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासांसी, देवांच्या रणभूमीवर सैन्य वेगवेगळे परी, स्वामी कार्तिक दावी कसुरी, त्यावेळी मार्तंड भैरवाशी कार्तिक वाच, मयुराचे वाहन आरूढले, शक्तीसहित बैसले, नीलवर्णी कवची शोभले, ते वीर सैनिक माझे ऐरतावरी आरूढ झाले, इंद्रांचे सैन्य ते भले, दावा नल दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य कंठी घंटाचे नाद गर्जिते, ते यमदूत असती निरंतर मांस भक्षण करती, ते सैन्य नैऋत्याचे चंचल पाश हाती मिरवत, ते सैन्य वायूचे ध्वज पताका असे हातात, ते वीर वरुणांचे कांचन अंकुश सोजवले, ती सेना कुबुऱ्याची भली, गज मुख परशु मिरवित, ती सेना गजाननांची शस्त्रे चामरे शुभ्र मिरवते, मृगमुखी सेना इंद्राची, ती सप्त अश्वरती शोभती, ते सैन्य जानवे सूर्याचे, अश्व गज हंसासारखे प्रेमळ, ते ब्रह्मदेवाचे
दळ शंख चक्र गदा हातातील सेना विष्णूंची निघाली. सनत कुमार वाच देवसेना घेऊन सारी वधावया मल त्रिपुरारी निघाला मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखून भयातूर दूत होऊन आले मला सुरापाशी धावून सांगती सैन्य वर्णन तयाला दूत वाच सैन्य आले ती असंख्यात दाही दिशा व्यापिला अद्भुत प्रदीप्त शस्त्रे अश्रे झळकत आला तो मार्तंड भैरव मल्ल वाच कार्य वर्णिता तुम्ही सैन्याशी आम्ही जाणितो शिवाशी वृषभ वाहन हसे त्याशी भस्म गजचर्म परिधान करीत असे अंगी तया सर्पाची भूषणे असे संपत्ती त्यांची जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतासी. सनत कुमार वाच दैत्याराज तो उठून उंच शिखरावरी जाऊन मार्तंड भैरवाचे सैन्य पाहून भयभीत मानसी जाहला. मग विराते 5 उराणी रथ अश्व देऊन बहुत सन्माने करून युद्धास तयार करीत असे सुरा देऊन असुरांशी देता झाला ऐरवतासी देत असे सुरपाती गजाशी दैत्य त्या महावीराशी अमरमल उद्ध ह्याती तांबूल दैत्य वैरी ह्यासी जय मंगल तो अश्वाशी नर विध्वंस दैत्य तो बोलविता झाला घुम्र वक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्व केशास सुरासन अश्वी जिव्वास एक एक दुर्धर दुष्टी असते जय इंद्र नील मकुर तुंडास खडगवीरा खडगदुष्टास नांगरधारी वक्रदंत शुंड असतास बोलविता झाला या अवधिया दैत्यांशी वस्त्र अलंकार तांबुलेशी पूजता झाला सुवचनेसी मला सूर दैत्य राज तो बोलविता झाला या अवधूत या दत्त्यांसी वस्त्र अलंकार तांबुलेशी पूजता झाला सुवचनेसी मल्लासूर दैत्यराज तो आज्ञा देता झाला तयासे त्वरा करा संग्रमासी आपणही आरुडला इंद्र रथासी शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल्ल ते असे दीर्घ होते जैसा दीप विजता वाढत तैसा दैत्यराज भासत मिरवत असे दुसहपणे तैसाच मनी दैत्य शोभत असे गजस्कंदी आरूढ होत असे शस्त्र चामारी विरजित उल्हासित मलबंधूस दैत्य सिंह नांदे गर्जती तेने कंदरे दनानती यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वतांची त्या वस्तीची ठाई तत्पर ऐकून सैन्य घोष भयातुर होऊन या नारी नर गमन करीत झाले तेथून. आता संग्रमाचा रस सांगेन समर्थांचा दास जे बोलला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड इत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्लारी सप्तशती पंचम अध्याय श्री कुल देवताय खंडेराव महाराज चरण पर्ण नमस्तु. तर मित्रांनो अध्याय 5वा समाप्त झाला आहे. आता अध्याय 6वा. श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच दुष्ट काळी कळाते नाशी श्रोतीय देते सर्व सिद्धा सीते मल्हारी चरित्र पाप विनाश सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणासहित मार्तंड भैरव असे शोभत त्याहून अधिक परिवारात मनी मल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत अतिक्रोधे संग्रामी भिडत वीर सिंह नांदे गर्जत बंदिर झाले भूमंडल अवधूत वार करीती कोणा ते त्रिशूळ मारती खड भाले वर्षती खंडे करीती एकमेकांचे कुंजळ कपाली कपाळ हानी ते अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती लोक सारे भय पावती कल्पांत झाला म्हणून शस्त्रांशस्त्रे वाजती सनसनाटतेने होत असे हृदयपुट संग्रामी धीर न धरवे नेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रतिवाहने परस्परांना देती उभय सैन्य मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती कोणी वाहने बदलती असुरी ऐसी चेटकी चतुर मोठा देवसेना दैत्यांची ढाळ शिजेना यास्तव मंत्र तंत्र जादूटोना अघोरी उपाय योजती एकवीर शस्त्रघाते तुटले अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करुनिया जयदत्त रणी पडले ते मागुते नाही उठले शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरव उठवले पडला देखून दळभार कोपे खवळला मल्लासूर सारथी यासी बोले महावीर मी वधीन तया सकडा खडग दुष्ट वाच नमन माझे मल्ला सुराशी सैन्य न पुरे आपल्या कोपाशी मी असे तयार युद्धासी विडा देई मज आता खडग दुष्ट युद्धाशी आला असंख्य सैन्य परिवाराला मद्यपान उन्मत झाला कुंजर हस्ती रथासह शंभू वाच आला महादैत्य युद्धासी घेऊन देव सैन्यासी शीघ्र युद्ध करावे याशी स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कार मार्तंड भैरवासी आपण पावे युद्धासी या मारीन या दृष्टीसे म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्यासमोर कार्तिक रणी उभा राहत असे मयूरांचे वाहन सर्वतमान विचित्र छत्रे मिरवित खडग दुष्ट वाच तू मार्तंड भैरवाचा बालक हससी सैन्य आणून रक्षणासी सैन्यासमवत आला आहेसी षडनाना
माड तू तैसा नव्हे मी वीर, न धरू सेवकांचा आधार. मी तुम्हाशी एकांगी लढणार, लेका लाडक्या गिरिजांचा. माझे तिखट बाण खडतर, तुझे कोमलांग सुकुमार. तुझशी मारतील अपार, निवांत बैसवा दुर्गवी जवळे. ऐसा शब्द ऐकला कार्तिक महाक्रोधे भरला, सहस्र बाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यावर. बाण जवळी आले, दैत्यांनी खडगांनी छेदिले, वर्षावरी निवारिले अतिला धवे करुणिया. दैत्याने सदान केले, स्वामीने आकाशी उडवून चुकवले. दैत्य खुरुपी सदान केले, सेवीची 12 बाण सोडले. तयाने स्वामीशी घायाळ केले, व्याकुळ झाला गौरीपुत्र. स्वामींनी शक्ती सोडली, दैत्य बाणे निवारली. न सावरत जवळ पातली, वक्षस्थळी आढळले. दैत्याच्या शक्तिघाते विहळ झाला, रणभूमीशी उताना पडला. प्राण ते त्या जिता झाला, खडगदुष्ट महादैत्य. हा दैत्य मारिला, रणाशी सैन्य पळाले. दाही दिशा गण मारिते, तयाशी अशुद्धाचा पूर आला. ऐसा खडग दुष्ट वधिला, स्वामी कार्तिक विजयी झाला. सकळ देवे पुष्प वर्षाव केला, स्वर्गातून तये वेळी पुढील कथेचा सौरस. उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश, ते सांगेल समर्थांचा दास. गुरुमाऊलीच्या मुखाने इथं श्री गुरुमाऊली विरिचित. प्राकृत भावार्थ टीकाय ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 16 अध्याय समाप्तम. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणाम पर्ण नमस्तु. अध्याय 6 समाप्तम. अध्याय 7. श्री गणेशाय नमो नमः. सनतकुमार वाच. स्वामींनी खडगदुष्ट वधिला, मल्लासूर कोपे खवळला. उल्कामुखासी आज्ञा देता झाला, युद्ध लागी दैत्येंद्र. उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमासी पातला. महाक्रोधे करून या तया येता देखिला, शंभू तयावारी कोपला. मग आज्ञा देत झाला श्री गणेशास. तयावेळी श्री गणेश रथारूढ झाला, गणाचे सैन्य घेऊन निघाला. उल्कामुखासमोर उभा टाकला, सैन्य परिवारासहित. उल्कामुख वाच. अरे गौरीच्या बालका, सुके खाशी मोदका. येथे काय अश्वका, जाई परतून माघारा. श्री गणेश वाच. अरे दैत्या अधमासी, उगाची किती बडबडीसी. भक्षिण दैन्य मोदकाशी, क्षण एकही न लागता. मी हाय शिवाचा बालक, तुमचा झाला अंतक. संग्रामी माझा धाक, तुम्हा सकळ दैत्यांशी. असे गणेश बोलता, दैत्य झाला कोपता. तीक्ष्ण बाण वर्षता, रथतोडी श्री गणेशाचे. गणेश लाजला मानसे, आवेशून मग क्रोधाशी. सोडिता झाला अस्त्रांशी, दैत्य घायाळ रणभूमी. राक्षस मग काय करी, सिंहाचे रूप धरी. गणेश शुंडास विदारी, तिकट नखे करून या. गजानन महाकोपला, दंड हृदयावरी मारला. चिर छेदिता जाहला, उडला प्राण दैत्यांचा. उल्कामुख सैन्यसी पडता, मल कोपे खवळला. कुंतलो मास झाला देता, विडा युद्धास जावया. कुंतलोम युद्धाशी निघाला, सवे लक्ष दळभार चालिला. चतरंग सेनी मिरविला, महावीर बलाढ्य तोस. दैत्य आला सुसंग्रामास, मार्तंड भैरव पाहून त्यास. आज्ञा देत असे जय नंदीस, जावे तुवा रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला, शिवाचे रूप घेता झाला. त्रिनेत्री पंचवक्री मिरविला, नागभूषणे चंद्रशेखरचा. सुवर्णांचे रथे बैसला, त्रिशूलादी आयुध संकला. तयाशी कुंतलोम बोलला, रणभूमी तयेवेळी. कुंतलोम वाच. अरे तू शिवासारखा दिसतोस, तयाची आयुधे घेशी म्हणून काय शंकर होसी. तू वाहने तयाची जय नंदी वाच. महादेवाच्या कृपे करून शिवस्वरूप पावला जाण. आम्ही हाव तयाचे गण, आलो वर्धार्थ तुझया. मग कुंतलोम तयाचे गण, आलो वधार्थ तुझया. मग कुंतलोम रागावून, ललाटीचा स्वद पुसून. धनुष्याला बाण चढवून संधान करीतो झाले. शतलक्ष बाण सोडले, अति तिखट ते वर्षावले. जय नंदीवरी टाकिले, महादैत्य रणभूमीसी. नंदीने बाण निवारणीचा काढिला, महाहलाहल निर्मिला. सर्व शक्तीने ओढिला, सोडिता झालो दैत्यावरी. तो घोंगावत जवळी आला, हृदय फोडून गेला. पृष्ठी रंदे निघून गेला, दैत्य व्याकुळ झाला. दैत्य क्रोधाने शस्त्र सोडिता, अनेक बाणे वर्षिता. नंदी पराभव पावता, झाले तयावेळी सारथी. भूमीवर पडिला, अश्वरथ मुरडिला. ध्वज धनुष्य मोडिता, जाहला मुष्टीने. जय नंदीचे देवसैन्य पळाले, दैत्य सेनास भक्षिले. खडिगाती तुरंगा मारले, सेनाने तयेवेळी. सैन्य भक्षिले देखून, नंदी क्रोधे आवसून. रथसारथी घेऊन, सिंहनाद करिता. जाहला क्रोधे नेत्र दग्धगिता, प्रलयाग्री सारिका दिसत. शर जाळते सोडित, जय नंदी दैत्यावर. ते शर जाळे काय केले, सैन्य अवघोची मारिले. मग अग्निबाणात काढिला, कुंतलोम्यावरी सोडिला. तो कुंतलोम्याचा हृदयी आदळला, रक्त प्राशन करीत झाला. प्राण घेता जाहला त्या कुंतलोम महादैत्यांचे. ऐसा कुंतलोप मारिला, जय नंदी विजय पावला. पुष्पवर्ष
वशाव देवी केला. ऋषींनी दिला आशीर्वाद, उल्कामुख कुंतलोप मारला. गणेश नंदी विजय पावले. आता मनी दैत्य कसे झुंजित, ते परिसवावे श्रोता हो. इत श्री गुरु मावली विरिचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती सप्तम अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराजाय चरण पर्ण नमस्तू. तर अध्याय 7वा समाप्त झालाय मित्रांनो आता आपण अध्याय 8वा ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच. अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषीवर हो. सेनापती पडिलाचा वृत्तांत मनी मल्लासुरांनी. ते वेळी मनी मल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण. रणतुरे वाजवित गहन रणभूमीसे निगते जाहले. मनी दैत्य वाच. सांगतो तुझ मल्लासुरासी युद्ध करीत मार्तंड भैरवासी. रणी पाहे माझ्या युद्धासी जेन देखिले कधी. अरे ज्यास स्वामी म्हणते इंद्रादिक देव पूजती. रणी जिंकील मी शिवासी करून युद्ध संग्रमाशी. मी जिंकीन त्या भैरवासी प्रसन्न करेन तोमासी. जय पावन निश्चयसी ऐसे जान दैत्य राजा. मनी दैत्य ऐसे बोलिला. सिंहनाद गर्जिनला त्रिभुवन आदोळता आला. त्या अति गर्जनेन नादे ब्रह्मांड गर्जत. तेने समुद्र उंच बडित. सृष्टी सारी भयचकित झाली तयेवेळी. कपाळी सिंदूर चर्चला. दैत्य उंच वाढला. रत्न मुकुट घेता झाला मेघमंडळावर. 20 भुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित. विजेसारखी कुंडले चमकत मनी दैत्य महावीर. पर्वतासारखा दिसत चरण चाली असे चालत. पृथ्वी सारी कंपमयान होत. येता झाला रणभूमी येतो पाहणी मनीसुराशी. मार्तंड भैरव म्हणे घनाशी. दूर व्हावे तुम्ही युद्धासी. मी पाहीन दैत्य बलवान. संग्रामाचे इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालला आपण. सिंहनादे करी गर्जन आंधोळले त्रिभुवन. मनी दैत्य वाच. अरे महादेव म्हणती तुझसी. आज कोठे लपलासी. भिक्षा सोडून आलासी सकल गणासहित. ऐसा बोल ऐकिला भैरव कोपे आवेशला. गदा घेऊन धाविला त्या अति क्रूर दैत्यावर. दैत्यांच्या मस्तकी फेकेली लोहभार सहस्रांची निर्मिली. उंच गदा ती महाबळी. दैत्याने खड्गाने निवारली. मनी दैत्य वाच. तुझ्या बळांचा भरवसा आम्हासी परी तू स्थूल दिसतोसी. कैसी युद्ध करीसी आम्ही असो महाबली. दैत्यांचे कृत देखुनी शंभू प्रजवळला अंतकरणी. सोडिले सहस्र प्रभव बाणी त्या मंदोमत दैत्यावरी. बाण चाळ येता देखिले दैत्य खडगे छेदिले. जैसे योगेश्वर जिंकले चिता सहित विषयासी. दैत्य काय केले 11 शती खुरपी संधान केले. मार्तंड भैरव भस्म केले. जोरदार हुंकार करून या देवाने बाण दगदगीत सोडिले. ते तयाच्या मुकुटी आदळले. रत्न विखुरले तयेवेळी. जशी नक्षत्रे पडती भूमीवर. खडग चंद्र चुडे करी घेतले. मनी दैत्यावरी धावले. वेगाने शिर तयाचे तोडिले. त्या दैत्य मनिकासुराचे मायावी दैत्य काय केले. शरभ सावजांचे रूप धरिले. शंकराशी चावू लागले. त्यावेळी रणभूमीसे शंभूने कर्तरी शस्त्र घेऊन दैत्य कोपला क्रोधे करून. दैत्यगिळी कर्तरी मुख पसरून जणू भुटिका जैसी. मग मार्तंड भैरव कोपला. वक्षस्थळी गदा मारिला. पृष्ठवरी दैत्य पाडिला तो महादैत्य सूर. दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला. खड पडता पळू लागला. शस्त्र जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे. यावर गिरजापती आवेशला. अन्यस्त्र टाकीत झाला. मनी दैत्य जिव्हाग्री पोळला. उदकी पडला अश्वसहित. मनी पडला तेथे अश्वासहित. तेथे तुरुंग तीर्थ झाले त्वरित. बहुता पुण्य असे देत या भूमंडळ माझारी. दैत्य महादेवा ते लक्षित. तिखट बाणे संधान करीत. ब्रह्मांड सर्व व्यापित. ते शरजाळे करून या असंख्यात शर पातले. शंभूच्या अंगी भेदले. कपाळी कुंडली लागले. महादेवाच्या महामुकुटीवरी बाणे शिवात खड तरले. शिरीभूषणे सर्प भेदिले. मग मोडते झाले रुंड माळत शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला. मनीला त्रिशूळ मारिला. अग्निस्वरूपे जाहला. आघात वक्षस्थळी दैत्यांच्या. दैत्य विहळ झाला. भूमीवरी पडला. डोळे फिरवू लागला. मनी दैत्या सूरदेवाने चरण उचलिला. दैत्यांच्या मस्तकी धरिला. तयाने हस्ते धरिला. वैर विसरून देव संतोषला. मनिकासूर वाच. रणी मृत्यू देखलासी. न सोडी तुझ्या चरणांसी. साक्षात जगदेश्वर होसी. नमन माझे तुझसी. तू भूताचा होशी स्वामी. सकल जनांचा अंतर्यामी. नागेंद्र भूषणा सर्व स्वामी. तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या अति महारद्र. शंभू शांता देवेंद्रा. तुझ नमन माझे. नमन रत्न मुकुटधराशी. नमन गंग प्रियाशी. नमन रंजन रूपसी. तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्मा परमहंसा. स्वस्त कारिका खडग गपात्र करा. कैवाल्यदायका. तुझ नमन माझे. नमन भक्तजन आनंद करियासी. विश्वनायका शेखरासी. नमन डमरुहस्ता सदाशिवासी.
तुझ नमन माझे दैत्यासी स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी बोलता झाले कृपावचनी त्या मनकासूर दैत्याशी शिव वाच मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर माग मोक्ष साधन जो असेल चिती तुझ्याशी मी देईन तुझं वर ऐसे बोलिता चंद्रशेखर काय मागता झाला मनिकासूर परिसा श्रोत्या हो मनिकासूर वाच देवा तू मज झाल्याशी प्रसन्न जे मी केले तुझे स्तवन त्याचे करीती पठन त्याची अखंड लक्ष्मी द्यावी ते अश्वरथ गजाते पाविजे पुत्र पौत्री राज कीजे महान सौख्य लाभिजे मुखवाणी सुलील असे स्तोत्र पठन जयासी मोक्ष घ्यावे निर्धारासी मस्तक माझे तुझ्या चरणीशी निरंतर असो द्यावे तुझे माझे रूप तुरुंगासही ते असावे तुझ सन्निध्यात ऐसे वचन ऐकून समस्त शोभे बोल शंभू बोले तयाशी मार्तंड भैरव वाच मनी तू मागितले ज्या वरासी ते तू पावसी निर्धरसी तू पावसी मोक्षाशी माझ्या कृपे करून जे नर हे युद्ध ऐकती जे नर भक्तीने पठण श्रवण करती त्याची उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करून या मणकासूर ऐसे विधला शिव प्रसन्न झाला ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला सप्तशतीत असे वर्णिला इत श्री गुरु मावली विरेचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती अष्टम अध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराजाय चरण पर्ण नमस्तु अध्याय 8 समाप्तम अध्याय 9 श्री गणेशाय नमो नमः सनत कुमार वाच स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला मनीचा बंधू म्हणून या मार्तंड भैरव वाच बोलावे म्हणे विष्णुसी तुम्ही सांगावे मला सुराशी सैन्यासहित जावे पाताळासी प्राण आपुला वाचवावा तू गेली या पाताळ भुना ऋषी करतील अध्ययन देव पावती पूजना या पृथ्वी तलावारी अंतकरणे निर्मळ होती यज्ञ यज्ञादी करीती राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयाशी देव यज्ञाचे अंश भक्षिते स्वर्गलोकी सुख वसिते तू न जरी जासी पाताळासी हा भैरव वधेल तुझ ऐसे शंभू वचन ऐकून विष्णू गरुडावरी बैसून एकलाची शांत मूर्ती धरून मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्यश्वर तयाशी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यांशी भगवान वाच श्री मी प्रसन्न झालो तुझसी बहुत दैत्य पडिले रणाशी सकळ सैन्य परिवारासी अतिनाश झाला रणी बंधू गोत्रज पडिले मित्र सोयरे वधिले आप्त विश्वासू मारिले महाक्रूर रण असे तुझा प्राण सका मनकासूर तोही मारिला महावीर ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तुवा दुर्मदा मारिले असंख्य महागजाते वायू वेगवया तुरंग माते मारिले असंख्य महाजगाते वायू वेगिया तुरंग माते रत्नखचित अनेक रथाते पाडिले असंख्यात पायदळात आता ऐसी बुद्धी कीजे मार्तंड भैरवाते शरण जाईजे दैत्यसहित पाताळी राहिजे रक्षी प्राण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यू रस वसे जयापाशी तू युद्ध स्मर्त नवेसी ऐके माझे देवत राजा मार्तंड भैरवाच्या क्रोधानळाशी तुझा देह जाईल हाऊतीसी प्रचिते आले तुम्हासी मग विषभ क्षण का कीजे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगितो हितासी ऐक माझ्या वचनासी जावे पाताळी तुवा ऐकुनी विष्णूचे वचन मल्लासूर करे नमन स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्याशी मल्लासूर वाच मी सांगेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पावे येत्या शिव मार्तंड भैरवासी गणशिवासहित वर्तमान रणी पडता जाण तुझं मी रक्षेन प्रल्हादे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरी राये माझ्या युद्धाचे कौतुक पाय मी महान दैत्य हाये वधील मी सर्वास शंभूने रणी मारला सैन्यासहित मनी गिळला पाहिन मी प्राण सका आपुला माझ्या हृदयी तो वसे भैरवाचे जठर विधारीन रक्ताच्या नद्या वाहीन तयामध्ये स्नान करीन विझवीन जठराग्गी माझी शस्त्रे भुकिली असती रुधिर प्राशन करू पाहती तो वरी तृप्तीन पावती माझे अंतकरण स्थिर नव्हे देवांचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवत्व काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करील जान जैसा अग्नी तृणी दाहीन तैसे करेन समस्तांशी वाढीन चर्वण करून देवासहित बक्षीन बंधू मनिकांचा सूड घेईन ऐसा गजे दैत्येश्वर बंधू शोके हृदयी पोळेत समुद्र सोशिला तरी नाही विजत आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णू वाच सांगतो मल्लासूर तुझशी ऐक माझे परियेसी सोडून आत्मघातकी पणाशी सुके पातळी वसावे पतंगांची वृत्ती धरीशी तरी निर्धारू मृत्यू पावसी नीती दोषी कारण होसी ऐक दैत्य राजा दैत्यवाच प्राण भये जे सत्व टाकती ते कुंभ पाकी पचते
अक्कल्पावरी तेथे वसती म्हणून लढेल भैरवासी ऐसा विष्णूने बोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासुर तो गुरु माऊलीची थोरी प्रसन्न करीत असे मल्हारी ही कथा तापत्रयाती हरी स्वामी सेवकऱ्याच्या इत श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीकाट ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती नवम ध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराज चरणांपर्ण नमस्तु अध्याय 9 समाप्तम अध्याय 10 श्री गणेशाय नमो नमः। सनत कुमार वाच ऐसे विष्णूने समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्ये उद्मत संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माता शेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघमंडळी लागला नीळ मेघ वर्ण दिसे मल्लासूर शस्त्र मिरवित मायावी दैत्य समेत अंगी कस्तुरी चर्चित कुमकुमगार सहित दैत्य ब्रह्माने काळकुंट निर्मिला काजडांचा गिरी ओतला आकाशी स्तंभ उभरला इंद्रधनुचा तयेवेळी महाकाय योद्धा मल्लासूर न वर्णवे त्याचा विस्तार तो रणभूमीस आला महावीर सिंहनादे गर्जना करी त्याच्या सिंहनादे करुण मेरू छत्राखाली आला आपण कैलासही कंपे भये करुण मुकुट पडला पर्वतांचा भये कंप झाला समुद्रांशी वडवा नल सेवी तयाशी शेषही कापे चळणीशी भूमी पडू म्हणी तसे त्याचे भयनादे करुण पृथ्वी आली कंप मानून सिद्धांनी सोडली आसन तपभंग तयाचा अनेक सैन्य परिवाराला मला सूर उभा राणी राहिला मार्तंड भैरव देखिला मग आज्ञा ही द्रुत मारीशे आज्ञानी द्रुत मारी उठले हाताने कुंजराते धरती झाली आकाशे फेकती झाली अति प्रौढी करुण्या अश्वसयाती तरत गिळती कुंजरे कुंजराती लढती तुरंग मे तुरंगे मारती फेके उचलुनी महारथा सहित शस्त्रघारे दैत्य पडताती तया ते जिव्वेने उचलती थोड कडक हाटी चगळती द्रुत मारी दैत्य सैन्यासी नानाविध शस्त्रे गिळती ते तिचे जठरागी भस्म होती ती अन्न जाहली होती धूत मारीस त्यावेळी त्या बडे वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासूर कोपला तिच्यावरी दैत्य वाच सैन्य भक्षण ग्रास करून तू पुष्ट झाली अससी रणी न पुरसी माझ्या ग्रास लागून द्रुत मारी असे जरी महान ऐकून ऐसी दैत्याची बोली द्रुत मारी उंच जाहली सहस्र बाण वर्ष लागली तयेवेळी रणभूमेशी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी द्रुत मारी सोडती झाली शर वर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले महासुराच्या अंगी लागले पडताच मोडते झाले मल्लासूर दैत्य राजाशी आकाशी गदा भिडवून द्रुत मारीच मारे रागाहून तीही करी निवारण गदा हाती घेऊन या दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन द्रुत मारीवर गेला धावून तीही टाके मोडून त्या बल्लासुरा दैत्याचा द्रुत मारी कोपे आविषली खडगाने दैत्यास मारती झाली दैत्याची भुजा तुटली दैत्य होतसे विवळ तेथून शोणित निघाले तेथे शोणित तीर्थ झाले मानवासी पवित्र करते झाले त्या मणिचूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले मायावी भुजेस काढिले खडग घेऊन धावले द्रुत मारी तयेवेळी द्रुत मारी भैरवनादे गरजली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीश दैत्य ही आकाशी उडाला मग द्रुत मारी आली भूमंडळा अमोघ बाण सोडिते झाला द्रुत मारीवर गगनातून असंख्य बाण मारिले शरीर ते आढळले द्रुत मारीस भेदिते झाले ती पडे रणभूमीस बाण भेदिले मस्तकाशी शत लागले स्तनाशी स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेसी शतशत भेदिते झाले जाणू जंगा उराशी कपाळी गंडस्थळी नाभिसी असंख्यात लाभले द्रुत मारीशे विवळ झाली ती द्रुत मारी पडली पाहून मार्तंड भैरव कोपला मनी निघाला दैत्यास सामोरा होऊन दैत्यांतक महादेव लोण्याच्या अगणित राशी अग्नी जैसा नाशी तैसा करील मलसुराशी दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस मल्लासुरस वदेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करी इत श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे श्री खंड मल्हारी सप्तशती दशोमाध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराज चरणांपर्ण नमस्तुते अध्याय 10 समाप्तम अध्याय 11 श्री गणेशाय नमो नमः। सनत कुमार वाच द्रुत मारीसी विजयी होऊन अतिशौर्य उन्मत होऊन मध्य प्राशान करून मार्तंड भैरवासे दैत्य बोलत दैत्य वाच मी मल्ल सांगतो तुझसी तुवा जावे कैलासासी तू न पुरसी माझ्या युद्धासी दैवहीन असे तो सेवितो मी अनेक कुंजरी तू एका वृषभावरी तुझ मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी तू गजचर्म पांगरासी दिव्य वस्त्रे परिधान आमाशी तू सर्पाची भूषणे लेईशी आम्हा अस्ति कांचनाशी
सुवर्ण रजत मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपन, तूच भस्माचे उधळण अस्ति चरण सहित समशानाचे, सहस्र स्त्रिया अम्मासी एक वृद्धा असे तुझ पाशी, माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर, म्हणे युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्तासी, स्पर्ध करिता गजाशी काय उंदीर स्मर्त होय समुद्रांचे, करावया प्राशान बालक समर्थ होईल, प्रलियेचे शमन काय पतंग करील, काळातील मेघ निवारायासी काय समर्था वायुशी, सुवर्णगिरीचे उन्मळ करण्याची गजाशी सामर्थ्य नसे, ऐसे कठीण वचने ऐकून मनी खवळला शूल पाणी, सोडिले अनेक तिखट बाणी त्या मंदोमत दैत्यावरी, बाण येता देखील दैत्यपटीशे निवारले, उग्र करवाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी, दैत्य येता देखून शंकर दृढ मने करून, खडतर शर सोडून दैत्य राजाशी रोखले, बाण मल्लाच्या अंगी आढळले आढळताच ते मोडिले, दैत्य तृणापरी मानले, खडतर बाण शिवाचे भैरव उडान केले, तिखट खडग करी घेतले, दैत्याच्या वामभुजी मारले, मग डमरू नाद केला डमरू नादे ब्रह्मांड गरजले, दैत्यसिंह नाद केले दोघांचे युद्ध पवर्तले, उपमा नाही तयाशी मेरू पर्वताच्या शिखरांशी, कोणता पर्वत साजे उपमेसी तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी, कवन वर्ण शकेल दैत्याने गजरूप धरिले, डोके गगनासी लागले सप्तसागराशी आढळले, पुच्छाचे विक्षेप करुनिया मदाची या धारा पडती, तेने पर्वत ओले होती मंदोमत तो गजपती, वेग झाले रणभूमीशी गजाने शुड्डा दूड उचलिला, तेने ग्रह नक्षत्रा फळ काढिला, चंद्र सूर्याच्या आड आला, सर्वत्र अंधार झाला, सिद्धासी वाटे भीती, गृह सोडून या पडती, दैत्य सहस्र गर्जती, त्यावेळी रणभूमीशी गर्जने भूमी आंदोळती, मेघे भूमीवरी पडती, आवेशला तेव्हा पशुपती, दैत्यराज मल्लासुरावर करी खडवांग घेतले, दैत्याच्या मस्तकी मारले, मलेवरीच्या धरिले, चर्मखेटके करून या मल्लासुर हासे शंकराशी, बळ तुझे कळले आम्हासी, भैरव सोडिले अग्नी अश्रांशी, दैत्यावरी अति क्रोधे अग्निज्वाला तेव्हा निगती, पर्वत सिंदूर वर्णे होती, सागरे जलचर तडपते, महादाये करुनिया अश्रभूम आकाशी जात असे, नक्षत्र आशितली जात असे, चंद्र सूर्याची लोचने गळत त्या महाधुमा करुनिया अग्निरथाशी जाळत, लोहांची चक्रे वितळत, वीरांचे टोपही तापत, ते काढून फेकत, तयाचे शस्त्रभार तापले, पायाते चटके बसले, मस्तकाचे केश जळाले, त्या महावीराचे छत्र चामरे ध्वज जळिते, काजळी होऊन पडती अशी अग्नी अश्र केली गती, त्यावेळी रणभूमीची अग्नीची दाहे करून रक्तवर्ण झाले गगन, मल्लासुराचे अंग तापून तडातडा फोड उठती, शस्त्राच्या प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासुर, होऊन धैर्याचा सागर सोडी मग प्रजन्नश्र, मेघ आशाशी जमले, मुसळधार वर्ष लागले, अग्नि अस्त्राशी निवारले प्रजन्नधाराणी, रणभूमीवर मेरू अग्नि अस्त्र तापला, प्रजन्न भिजवला, जणू वर्षा काळ पावला, तयेवेळी सर्वत्र दैत्यांचे अश्रे अग्नी तापवले, प्रजन्याने ती भिजवले, निश्चल होऊन राहिले जणू सारे निशस्त्र, भाषण मेघ वर्ष तसे, जणू आकाश भूमी पडती, गण दानवाची मस्तके फुटती, महाप्रजन्य तो महावीर ते घाबरले, अश्र कुंजारा आड दडले, तुरंगे आकाशी उडाले, पुढली या चरणी करून या मेघधारा वर्षते, सर्वत्र जल पावती, प्रलय समुद्रापरी दिसती, जलमय सारी रणभूमी, शस्त्रे सारी जली तरती, रथ असंख्यात बुडती, सर्वत्र शव सर्वत्र वाहती, जल प्रलय ओढविला, शिवाने सैन्य बुडता पाहिले, वेगी मारुताश सोडिले, तेने प्रजन्य निवारले, प्रलय नाहीसा झाला, मारुताश जल शोषिले, ते आकाशी समुद्र राहिले, दैत्य सैन्य उठवून नेले नभात कापसा परी, ते वेळी मल्लासुर कोपला, दारुण सर्पा शस्त्र सोडिता झाला, सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव संन्यासही सर्व फडा दंश करीते, विष सर्वत्र गळीते, उडोनी जिव्हावरी झोंबती, रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आवशला, गरुडा शस्त्र सोडिता झाला, गरुड भये सर्प कंप सुटला, गेले पाताळी सर्प सारे, शंभू काय करिता झाले, पशुपात्र शस्त्र त्रिशूल मंत्रीला, मल्लासुरात मारिता झालं, अतिक्रोधे करून या दैत्य गदा मुसळीत मार, शरे मुसळाने निवारित, चक्र नागर फेकीत, पुरी तो त्रिशूळ येतसे, त्रिशूल सर्व शस्त्र झाकीला, दैत्यांच्या जवळी आला, मल्लाच्या वक्षस्थळी आढळला, कालदंड जणू काय दैत्य आकार करीते, रणभूमी सोडून पळत असे, मल्लासुराच्या डोळी भिरभिरते पडता, दैत्य रणभूमीवरी शंभू वाच, अहो दैत्य राजा उठशी, कान युद्ध करीशी, तू तर थोर युद्ध अससी, का पडला रणभूमासी, मार्तंड भैरव चरण उचली, या मल्लाच्या मस्तकी ठेविला चरण स्पर्श, दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला शंभूसी, दैत्य चरण मस्तकी धरून, लोचने आनंद जळे भरून, उत्कंठा भक्ती करून स्तविता झाले शिवशंकर, मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्तर व्यथा हरण सदा घ्यावे आपण, जो स्वामीचा सेवे करीत, श्री
श्री गुरु मावली विरचित प्राकार्त भावार्थिका टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकोदशोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणा पर्णमस्तु श्री येळकोट जय मल्हार. अध्याय 11वा समाप्त झालेला आहे मित्रांनो. आता आपण 12व्या अध्यायाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, अध्याय 11वा संपलेला आहे. आता आपण 12व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 12वा. श्री गुरु मावली वाच. मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्लासूर वैरता. क्षण एक सतसंगती घडता दैत्य तोही देव बने. शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्र. शिव तेच समर्थ असती स्वामी सेवकऱ्याच्या सद्गुरी सांगतो ऋषी हो तुम्हासी. जीव शेष उरला मल्लासी मन करिता झाला स्तोत्रासी. मार्तंड भैरव शंभूचे मल्लासूर वाच. विनवितो मी भैरव तुझसी उदरी मज पाप कर्मासी. पापात्मा पाप कर्मासी देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मंत झालो त्रिभुवनाते पिढी लागलो. त्या कर्मे पाप सागरी बुडालो. शंकरा उदरी मज मी विनवतो शिवशंकरासी. जीव नसे स्वतंत्र कर्मासी तूच सूत्रधार होसी. शुभ अशुभ कर्म फळाते तूच जगाचा सूत्रधार होसी. तू विश्वाचे पालन करीसी चराचरा व्यापून उरलासी. शंभू तूच देवराया काय दैत्य वेगळे असती. हे तू जानसी गिरजापती तूच जगाचा अधिपती. तूच नमन कैलासपती. नमो देव महादेवा शिवासी नित्यवदन रौद्र रूपासी. गौरीपती तुझ शंभूशी नमो. जगतकर्ता शिवासी नमो. कल्याणकारी महादेवासी. चंद्रधरी मस्तकासी नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलांमध्ये चेतना रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवी नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्ध रूप असे स्थिती. नमो देवी नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमा रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये मोह रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये काम रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये भ्रम रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये धर्मरूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये हर्ष रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रोध रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये मद रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये दंभ रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये अहंकार रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये वीर रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रिया रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये शक्ती रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये शौर्य रूप असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये विद्या रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये ज्ञान रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये रोप रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्षुधा रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये निद्रा रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये भक्ती रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये मृत्यू रूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये आत्मरूपे असे स्थिती. नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. नमो प्रपंचाय रूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नमः. नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः. नमो सूक्ष्मरूपाय नमो भव्यरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जग संहार करताय नमो जगपालन करताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. शिव वाच. मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी. माग आता उत्तम वरासी. मल्लासूर वाच. नमितो मी मार्तंड भैरवासी. तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकाची चिंता कायसी. तुझे दर्शन झाल्यावरी देवा महान प्रताप करून तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रांदी देवांना योद्धा
तुझसारखा मिळाला. समरंगणी मृत्यू पावला कीर्ती माझी भूमंडळा. आता काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे. तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर. स्वामी शंकरा मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करेल त्या नराशी सकळ सिद्धी द्यावया तयाशी. इतके करावे स्वामी या जे तुझी भक्ती करती. त्याची प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याच्या मनोरथाची आरती शीघ्र पूर्वी जे देवराया. लक्ष्मी वसती त्यांच्या घरी रोग नसावे. त्यांच्या शरीरी न्यावे त्यांची मोक्षदारी. स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करून तुझ करीते जे पूजन. त्यासी निरंतर व्हावे प्रसन्न. सुलभ होऊनी स्वामी या शिव वाच. झालो मी तुझ प्रसन्न. मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझ. मल्लासूर तू दैत्यश्रेष्ठ सनत कुमार वाच. रणी पडली या मल्लाचे 5 पुत्र आले युद्धासे. नावे तयाच्या परियसी सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहा गला शुलंदर देव गंधर्व कुंभवीर. 5वा महाभाव असुर. हे पुत्र मल्लासुराशी हे मलाचे पुत्र म्हणून उपक्षेता झाला शूलपाणी. न राहती दर्पे करुनी धावले ते महादेवावरी. भैरव आवेला शनिमनी शाप दिला मूर्खा लागून. तुम्ही राहावे पर्वत होऊन या भूमंडळावरी. ऐसा मल्हारीची स्तुती वाचती जे श्रोती. हे सकळ सुख पावती सांगेत असे गुरु माऊली. इत श्री गुरु माऊली विरचित भावार्थ प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती द्वादशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणं पर्ण नमस्तु. अध्याय 12 समाप्त. अध्याय 13. श्री गणेशाय नमो नमः. शिववाच. धर्मसुताना तुमच्या वैरी महादैत्य मल्लासूर महाउन्मत. तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुख असावे आश्रमी अनुष्ठान करावे. आपल्या इच्छेप्रमाणे राहावे. या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले. धर्मसुताचे मन मागते झाले वरदान. शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत वाच. महेश्वरा तुझ नमन. मार्तंड भैरव तुझ नमन. तू आमचे करुणी रक्षण कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वर तुम्ही दूर करा. आमचे वैरी मारा नाश तयाचा करा सदा. येथे तू जे युद्ध केले मली मल्लासुरास वधिले. आम्हासी दुःख मुक्त केले. मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. कळी काळ दोषे पिडिले. संसार सागरी बुडाले. दारिद्र्य दुःख गांजिले. तयाशी सुखी करावे आता आम्हावरी कृपा करणे. येथे तू प्रकट होणे स्वयंभू स्वरूपात राहणे भक्तांच्या कल्याणासाठी. धर्मसुताची ऐकून विनवणी सदाशिव अंगीकारी. तत्क्षणी शक्तीसहित लिंग दहक होऊन प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्ष मार्गशीर्ष मासी षष्ठी तिथी आदित्यवारी. शततारका दिवस नक्षत्र. लिंग प्रकट झाली दोन्ही. सुदुनी देव आले यात्रेसी. कलत्र पुत्र परिवारासी. ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी. ते मनी खंडे अधिष्ठली. मोठ्या उत्सव केली ती थोर राजधानी झाली. प्रेमपुरी नाम पावली अशी ही प्रेमपुरी. कलियुगे होईल जेजोरी. तेथे वसतेसे देव मल्हारी. भक्ताच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती. जैसे मार्तंड भैरवासी पाती तैसी मूर्ती घडवती सकल सज्जनांसाठी. मकार नाम भू बोलीजे. र काम नाम विष्णू म्हणीजे. इलो नामे पृथ्वी सांगीजे. नामे बोलावे मैराळ. त्या मैराळ देवासी पूजिते झाले देव ऋषी. करीते झाले नमस्कारांची नाना पुष्पे वाहून. धूप दीप दावती नाना फळे समर्पित. अनेक नैवेद्य पात्र करीती त्या मैराळ देवतेसी. कर्पूर चंदने लावती. हरिद्रा भंडार वाहती. नाना वाद्य वाजविती. गीत नृत्य तेही करीती. देवांसी दवना वाहती. तांदूळ पिवळे समर्पित. पिवळे वस्त्र देती. ऋषीगण तयेबळी. मोरपिसांची चामरे ढाळती. षोडपचारे पूजती. नाना आरती करीत स्तुती करती मल्हारीची देवी वाच. जय जयाजी देवा खडगधरा. जगन्नाथा चंद्रशेखरा. जय गंगा मस्तकीधरा. विश्वपालका महादेवा. जय जयाजी मलसैन्य मर्दना. जय जयाजी महादैत्य विभंजना. जय करी पात्रपूर्ण. जय जयाजी शिवशंकरा. जय जयाजी मलमर्दना. जय जयाजी मणिसूदना. जय दैत्य प्रतासेना. जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुरदाहका. जय जयाजी असुरांतका. जय जयाजी प्रतापकारिका. त्रिशूळधारी शंभू. जय जयाजी नमो दैत्य विघ्नकांतासी. कली दोषहरा भक्तप्रियासी. नमो करुणा सागरासी. सहाकरा कारिका मार्तंड भैरवासी. नमो वैराल देवा मल्लासी. नमो विश्वाचे पालकासी. नमो देवी अर्चित चरणांसी. वागीश्वरा नमन तुझे. नमो शिवाय. नमो महेश्वराय. नमो शंभवे. नमः पिनाकनिये नमः. नम तुझ. नमो शशिशेखराय.
नमो वामदेवाय नमः नमो विरूपाक्षाय नमः कर्बदिने नमः नमन तुझे नमो नीललोहिताय नमः नमो शिवशंकराय नमः नमो शूलपानाय नमः खटवांगने नमन तुझे नमो विष्णुवल्लभाय नमः नमो शिपिविष्टाय नमः नमो अंबिकानाथाय नमः ओम श्री नीलकंठाय नमः नमन तुझे नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो शर्वाय त्रिलोकेशनाय नमन तुझ नमो शितिकंठाय नमो शिवप्रियाय नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझे नमो कामाराय नमो अंधकार सुदनाय नमो गंगाधराय ललाटक्षाय नमन तुझे नमो कालकाळाय नमो कृपानिधिये नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझे नमो मृगपाणाय नमो जटाधराय नमो कैलास निवासाय खवाचिने नमन तुझे नमो कठोराय नमो त्रिपुरांतकाय नमो वृषंकाय वृषभारूढाय नमन तुझे नमो भस्मद्वलिताय विग्राय नमो सामप्रियाय नमो स्वरमयाय त्रिमूर्ते नमन तुझे नमो अनीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मनाय सोम सूर्य अग्रिलोचनाय नमन तुझे नमो हविवेशाय नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचवक्रत्राय नमन तुझे नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझे नमो प्रजापताय नमो हिरण्यरेतसाय नमो दुर्दशाय गिरीशाय नमन तुझे नमो भालचंद्राय नमो नमो अघनाय घनगाय नमो भुजंगभूषणाय भरगाय नमन तुझे नमो गिरिधनाय नमो गिरिप्रियाय नमो कृतिवासाय पुरारताय नमन तुझे नमो भगवंताय नमो प्रथमधिनाथाय नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनिये नमन तुझे नमो जगद्वाय पिनाय नमो जगद्गुरुवेयाय नमो व्योमकेशाय मासेन जनकाय नमन तुझे नमो चारु विक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपताय स्थानवे नमन तुझ नमो अहिर्बुर्धनाय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तीयाय अनेकात्मनाय नमो तुझ नमो सात्विकाय नमो शुद्ध विग्रहाय नमो शाश्वताय खंडपर्शवे नमो नमो अजाय नमो पाश विमोचनाय नमो मृडाय नमो पशुपते नमन तुझे नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्यव्याय हराय नमन नमो नमो भगनेत्रविधाय नमो अव्यक्ताय नमो सहस्राक्षाय नमो सहस्रपदे नमन तुझे नमो अपवर्गप्रदाय नमो अनंतकाय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझे देव ऋषींची स्तुती ऐकून आली चेतना मूर्ती लागून उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊन देव मल्हारी तया पुढे देव मल्हारी वाच मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वरासी ऋषीवास देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वाचे साकडे फेडले सैन्य सहित मल्लासी मारले भार फेडीला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकळ कुळा ते सांभाळावे निरंतर येथे राहून या भक्तांच्या घरी लक्ष्मी बसवावी संपत्ती बहुत व्हावी संतती तया प्राप्त व्हावी सुख लाभावे तयाशी तयाच्या वैरी क्षय पावती भूत पिशाच बाधू न शकती डाकिनी राक्षसाची न भीती ग्रह पीडा न नसे तया जे पडती मल्हारी सप्तशती तया न कशाची भीती स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ सेवकऱ्यांना मल्हारी वाच देव ऋषी हो ऐकले वचनांचे माझा आशीर्वाद तुम्हासी तुम्ही मागेल ज्या वरासी तो प्राप्त हो तुम्हासी मी तेथे निवास करीतो भक्तास सदैव साथ देतो निर्भय तयास करीतो कल्याण तयाचे हो ही माझी जेजोरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीने सेवा जे करीती अशी ही युद्ध कथा सांगितली स्वामीच्या भक्तात श्री स्वामीच वदविता श्री गुरु माऊलीच्या मुखे इत मल्हारी सप्तशती श्रोता सदा परिस्थिती तया देव पावती विनवी स्वामी सेवे करा इत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशोध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराज चरणांपर्ण नमस्तु अध्याय 13वा समाप्तम. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. गुरु माऊली वाच अशी मल्हारीची कथा निवारिल सर्व व्यथा ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवकऱ्यासाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळाचे ते कुलदैवत तयाशी नित्य पूजत सर्वार्थ प्राप्त होत सेवे करी वाच मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणता तयास माळसा कांत असे नामास कसे प्राप्त झाले श्री गुरु मावली वाच खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती माळसाचा तो पती म्हणून तो माळसापती जाणावा सर्वांनी देव मल्हारी दोन पत्नी माळसा बाई बानाई त्या ऐकावी माळसा साईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनीही रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानव सेना सौंदर्याने वेडी झाली देवांना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले
अति काम विहळ झाले. मोहिनी पार्वती झाली, पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली. अश्वासुनी तुम्ही मल्हारी अवतार धरून याल तेव्हा पत्नी होईल तिम्मा शेट वाणी नेवासास. संतान नव्हते तयास सदा पूजित असे शिवास. माळसा जन्मली तयाच्या घरात यथाकाळ उपवर झाली. शेटजींनी लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली. माळसेचा विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बानाईची, ती 7वी कन्या इंद्राची झाली. पत्नी मल्हारीची ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7. इंद्रदेव तयासी पुजतात. तुमच्या भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगतात तुम्हीच भाग्यविधाता आमचे. 7वी वेगळी सांगत ती मात्र आगळी. माझे भाग्य विधी लिखित जसे असेल भाग्यात तसे घडेल जीवनात. इंद्राला राग आला. तयाने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले. चंदनापुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला. पाहुनी तयातीत बालकेला थोर आनंद झाला. पोटाच्या मुलीप्रमाणे ठेवले. तिचे नाव बानू ठेवले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाला तिला. जेजुरीस बोलवले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघी माळसा कांत. बानू मल्हारीवर झाली मोहित. म्हणे हाच माझा पती. खंडेरायही भाळले तिच्यावर. भुलले तिच्या लावण्यावर. द्यास बानूचा अंतरी सर्वत्र बानूच दिसे. माळसेला म्हणे सारी पाठ खेळूया. हरणाऱ्यांना वनवास भोगावा असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले. धनगराचे रूप घेते झाले. बानूच्या घरी राहिले. 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या. तेथे त्या सर्व मारिल्या. धनगर वाडा जमा झाला. खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील तर बानू लग्न करेल. माझी पत्नी होईल असे सांगावे खंडेराव. माझा पती मल्हारी. बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी. तेव्हा दिसे मल्हारी. बसूनी तिला घोड्यावर आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरायास बानाईस. पाहताच ती सवतीस राग आला माळसाईस. ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून पार्वतीची दासी. जयाद्री म्हणून तीच आली बानाई म्हणून. तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सरस्वती मत्सरात. गंगा पार्वती सवती मत्सरास. जयाद्री साक्षी असत त्या तिला शब्द देत. पुढे अर्घी भार्या होशील. तिलोत्मा नामे लावण्यवती सुंदर अप्सरा होशील. इंद्र शापे मुरली रूप. कृष्णा हाती शोभली. पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरली रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाद्य आले धनगराजवळी. तयाने मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्याच्यावर फुंकला. आपला भंडार तोच झाला त्याचा उद्धार. मानवरूपी वागे झाली. गुरु माऊली वाच. देव भंडारीची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी. योग मायेची उत्पत्ती जाणावी. असेल ब्रह्मलिख योग निद्रा श्रीहरीची. असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासूर राक्षसाची. भीतीने योग निद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास शोधावया. योग निद्रेस झाली मंत्राची लक्ष आवर्तने. आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली. तिघांच्या त्रिपुरा सांगे तयाशी. घ्यावे या हळदीसी. ओळखावे योग निद्रेसी. हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण. अनेक रोगाचे करील निवारण. जणू हे असे सुवर्ण. लावावे तुम्ही सर्व अंगे. शिवाच्या मल्हारी अवतारी. हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करेल भक्तांवरी. जो हळद उधळेल त्याच्यावर कृपा करेल. हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपमयान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वान रूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळवला. वाद्याकडून तो फेकिता श्वानावरून. कुत्र्याचा कृष्ण झाला. आणि तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवे करास. कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करून गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार एवन सैन्य धावले. गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झोपवले. सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले. एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयानी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली. तयाची खोड मोडली. गडगडत गडाखाली गेले. जाजवल मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा. येवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेताना आला. बादशाह स्वतः आला.
झाला. मलखान म्हणे खंडोबाला 1.25 लाखाचा भुंगा व्हायला. त्याने जेजुरी गडावर सर्व सेवेकराच्या घरात खंडोबाचा टाक असावा. देवघरात असे तो कुलदैवत. 18 पगड जातीचा चांदीचा टाक घडवावा. अश्वासह खंडोबा असावा. मागे माळसा असावी. घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे. नवीन टाकास न्यावे. त्यास देव भेटीस. जेजुरी गडावर विवाह ठरता घरात पूजावे. खंडेरायास अंगणाच रात्री जागरण गोंधळ करावे. विवाहाचे आमंत्रण देवास ज्ञानेश्वरी सांगितले. सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच ती गुरु मावली बदली. लिह तसे सेवेकरी वाच. देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरावाचे कोणते व्रत. गुरु मावली वाच. देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरावाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरावी. धान्य त्यात पेरून ठेवावा. कलश त्यावरी. कलशात 5 पाने. त्यात पाणी सुपारी नाणे. तामणात तांदूळ भरणे. त्यावर खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपा षष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचावा 11 वेळा 5 दिवसात. ही असे सेवा खंडोबाची. चंपा षष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुदल्या सहित पूजाव्या. खंडेराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषासह सर्वांनी तामणात तांदळाने अष्टदल काढून भंडारा त्यात भरून तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावे. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तामण वर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा घोष करावा. तामण खाली घ्यावे असे 3 वेळा करावे. खोबरे वाटी फोडून भंडार तयास लावावे. जेजुरीकडे 5 पावली चालावे. भंडार उधळावा. चौफेर खोबरे फेकावे. चहूदूर करावा. मल्हाराचा जय जयकार. देवठ्या बुदल्या सहित घरात असता पुत्रचिंता ही सप्तशती वाचावा. 11 रविवार उपास करावे. चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हाक ऐकून धावत असे न लागता क्षण. बिकट संकटे निवारेल करीत असे खंडेराव. जय खंडेराया. माळसा देवी सदैव भक्ता सुखी ठेवावे. योगक्षेमाची चिंता नसावी. विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मराचा अखंड अंतरी. श्वान एकदा येता दारी. द्यावा त्यास भाकरी. अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास. स्वामी समर्थाच्या सेवकऱ्यास समर्थ बनवावे. तयास समर्थांच्या सेवेकरी. समर्थ श्री गुरु मावली विरिचित प्राकृत भावार्थ टीकाय ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती चतुर्दशोद अध्याय 14वा अध्याय संपूर्णम. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणम पोस्तु नमस्तु. 720 संपूर्णम. येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त की जय. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. जय श्री स्वामी समर्थ गुरु मावली की जय. भारत माता की जय. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्र जे मानून दास माफी. आव्हान न जाणे मी नेणे पूजन माफी दे. मंत्रहीनम क्रियाहीनम मी पूजन जे केले. शतापराधी जरी जो सतगती लाभते त्याला मी अपराधी शरण दयेचे पात्र. अहोघे अज्ञान विस्मिती भ्रांपती ते करी माफ हो देवा. येळकोट येळकोट माझी पूजा करी गोड. गुह्याहून अतिगुह मज लाभो सिद्ध तुझी. क्षमा प्रार्थना स्तोत्र होती हातून माझ्या. मला तू शिवशंकरा न जाणे विसर्जन. मला तू चंद्रशेखरा भक्तहीन सुरेश्वरा पावे सापल तव कृपे. मल्हारी नाम घेतसे ब्रह्माजी देऊ न शके. आलो मार्तंड भैरवाची जशी इच्छा तशी करे. न्यूनधिक तया गुणे प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. जय मल्हार. तुष्ट हो माळसा कांत. तू माझा जप ऐका प्रसादाने. खंडेराया टीका प्राकृत भावार्थे. श्री गुरु मावली विरचित. श्री कुलदैवत चरणम पर्ण नमस्तु. स्वामी चरणम पर्ण नमस्तु. क्षमा प्रार्थना संपूर्णम. येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हार. तर मित्रांनो, इथे आपले सप्तशतीचे अध्याय 12, 13, 14 3 अध्याय संपूर्ण झाले. हे 3 अध्यायाचे बी रोज पारायण केले तरी आपल्याला मल्हारी सप्तशती पारायण केल्याचे पुण्य मिळेल. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे 3 अध्याय क्षमा प्रार्थना आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नाही तर येळकोट येळकोट जय मल्हार नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री गुरुदेव दत्त. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.